मीडियामध्ये काही असे निश्चित स्टँडर्ड लागतात आणि सरकार कोणते येऊ दे या देशाला जे चालवतंय ते ब्युरोक्रेसी. चौथा हा आहे चेंज करायचा. मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन, जोपर्यंत आपण परीक्षेचा त्याचा आपल्याला ढाचा माहीत नाही, ही जी परीक्षा आहे UPSC सर्वोच्च परीक्षा, त्याच्यामध्ये जी प्रिलिम्स आहे ही 400 मार्काची आहे आणि याच्यामध्ये 2 पेपर्स असतात प्रिलिम्समध्ये. आणि क्वालिफिकेशन फॉर दिस इज एनी ग्रॅज्युएट ऑफ एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेचा तुम्हाला पदवीधर चालेल. आणि प्रिलिम जी असते ती 400 मार्काची 200 मार्काचे 2 पेपर आहेत आणि ते क्लिअर केल्यानंतर तुम्ही मेन्समध्ये जाता आणि मेन्स ही 2350 मार्काची आहे आणि इंटरव्ह्यू 275. तर याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, जस्ट वी कॅन हॅव लुक ॲट द सब्जेक्ट्स. आपल्याला काही डिटेल्समध्ये जायचं नाही, ज्याला ज्या फील्डमध्ये जायचे आहे. तर आपण सर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण टेस्ट मॅचचा अभ्यास करतो की टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये कशी आहे. UPSCची परीक्षा म्हणजे ही टेस्ट मॅच आहे. याच्यामध्ये तुरंत एकदम तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, जास्त वेळ तुम्हाला अभ्यास करावा लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. तशी 5 दिवस आपल्याला मॅच खेळायची असते आणि कधी कधी काय होतं, सामना अनिर्णित असतो. बरेचसे मी बसलेला असताना काहींचे प्रश्न बघितले की एकूण मी परीक्षा पास झालो तिथे काय फ्रस्ट्रेशन, नथिंग टू डू. टेस्ट मॅचमध्ये तेवढा स्टॅमिना आपल्याला हवा आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत. एक जस्ट लेट अस हॅव अ लुक ॲट द सिलेबस ऑल्सो की काय सिलेबस आहे त्याचा. आपण ज्या प्रिलिमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट चेंज करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय घडामोडी होतात आपल्याला याचा विचार करायचा. करंट अफेअर्स, तुमचं हे वय असं आहे आपल्याला इतरांच्या अफेअर्स विषयी जास्त चर्चा आपण करतो, पण करंट अफेअर्स काय हे काय करतात. म्हणून दुसऱ्यांच्या अफेअर विषयी विचार करून करंट लावून घेण्यापेक्षा देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचं काय आहे त्याच्याविषयी विचार करायचा आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडिया वर्ल्ड अँड जॉग्राफी. बरेच जण हे म्हणतात की कोणता विषय घ्यायचा काय नाही आहे. इतिहास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आपल्याला त्याचा वारसा पण आहे. आता देश पातळीवरती देशाचा इतिहास आहे, जगाचा इतिहास आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. MPSCचा असेल तर महाराष्ट्रापुरता मर्यादित असेल. त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. एक सिंपलचा मी प्रश्न विचारतो. ज्यावेळेस हे सरकार येत होतं, आजचे आपले विद्यमान जे पंतप्रधान आहेत प्रचारादरम्यान ते म्हणायचे की आय विल गिव्ह यू गुड गव्हर्नन्स. कॅन एनीवन टेल मी व्हॉट टू मीन बाय गुड गव्हर्नन्स, व्हॉट टू मीन बाय गव्हर्नन्स. गव्हर्नन्स कोणी सांगू शकतं? बऱ्याच वेळेस आपण शब्द ऐकला हा गव्हर्नन्स म्हणजे काय. गव्हर्नन्स इज नथिंग बट इट इज अ काइंड ऑफ अ सिस्टम ऑफ टेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन. जेही निर्णय आहे तो चुकीचा असू द्या काही असू द्या कसे. फॉर एक्झाम्पल डिमॉनिटायझेशन, दॅट वॉज द गव्हर्नन्स. अन एक्झाम्पल ऑफ गव्हर्नन्स, इट वॉज टेकन, इट वॉज इम्प्लिमेंटेड. गुड गव्हर्नन्स. इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट्स. येणारा रुपया GDP मध्ये कुठून येतो, कसा येतो, कुठं जातो, काय जातो ते आपल्याला माहित नाही. ज्यावेळेस आपण जिल्ह्याचा एक मुख्य अधिकारी म्हणून काम करतो त्यावेळेस आपल्याला इकॉनॉमिक्सचा आणि ज्या सोशल डेव्हलपमेंटसाठी काय काय स्कीम्स आहेत सरकारच्या त्या माहीत नाही. कारण की इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस काय घडामोडी चालल्या त्याही इकॉनॉमिक्सची आपल्याला माहिती पाहिजे. नंतर जनरल सायन्स. आपण बरंचसं हायस्कूल लेवलवरती सायन्स शिकतो
बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, हा वेगवेगळा सायन्स हाही याच्यामध्ये अंतर्भूत एक प्रश्न आहे. व्हॉट डू मीन बाय गॉड पार्टिकल, हु इज द फादर ऑफ केमिस्ट्री, असे काही छोटे छोटे प्रश्न आहेत. आणि इकॉलॉजी, व्हॉट डू मीन बाय इकॉलॉजी, कॅन एनीवन अप्राइज मी? कारण की 12वी सायन्सचे जे विद्यार्थी असतील त्यांना एन्व्हायरमेंटल सायन्स हा कंपल्सरी पेपर केलेला आहे. म्हणून इकॉलॉजी विषयी आज जर आपण बघितलं, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की तापमान एवढं गेलं तितकं गेलं, ते समाजामध्ये जागरूकता करण्यासाठी पहिल्यांदा अधिकाऱ्याला माहित पाहिजे की काय इकॉलॉजी आहे. इट इज द बॅलन्स ऑफ द नेचर. काय निसर्गाचा बॅलन्स आहे तो आपण बघायचा पेपरमध्ये आपल्याला याविषयी अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट दुसरा जो पेपर आहे बॅक कॉम्प्रिहेन्शन. बऱ्याच वेळेस कॉम्प्रिहेन्शन याविषयी विद्यार्थ्यांना फार अनभिज्ञता असते, शिकताना सुद्धा आणि मी टीचिंग फॅकल्टीमध्ये सुद्धा बघतो, शिकवताना सुद्धा. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे केवळ एखादी उतारा दिलेला असेल आणि त्याच्या खालचे प्रश्न आले. कॉम्प्रिहेन्शन हा कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्ही DED CET असू द्या, क्लेरिकल असू द्या, त्याच्यापासून ते शेवट कोणत्याही UPSC पर्यंत कॉम्प्रिहेन्शन हा टॉपिक आहेच. इट इज देअर. आणि हा टॉपिक यासाठी दिलेला आहे की तुम्हाला भेटण्यासाठी ॲज अन ऑफिसर ज्यावेळेस कुणीही एक अभियुक्त येतो तर तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि तुम्ही त्याला कसं समजून घेता, तुम्ही कसं समजता, म्हणून तुम्हाला हा कॉम्प्रिहेन्शनचा प्रश्न. आणि इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स. बऱ्याच वेळेस सॉफ्ट स्किलमध्ये कम्युनिकेशन म्हणतात, बट व्हॉट डू मीन बाय कम्युनिकेशन? मगाशी मॅडमने तुम्हाला वाचन, लेखन, मनन, चिंतन हे स्किल सांगितले, बट कम्युनिकेशन इज व्हॉट? कम्युनिकेशनमध्ये 4 स्किल महत्वाचे आहेत. LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. दिस इज व्हॉट द कम्युनिकेशन.